सर दिवाकर साहेबांना ऑन अकाउंट 2 लाख रुपये हवेत. बर मग नाही, मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पर्सनल विड्रॉल भरून द्यायला हवी म्हणून. मग दिली त्यांनी स्लिप? हो, ही स्लिप आणि चेक दोन्ही ह्याच्यातच आहे. त्यावर तुमच्या सह्या हव्यात. ठीक आहे, आम्ही करतो सह्या आणि हे आमच्याकडेच राहू द्या. सर पण मी दिवाकर साहेबांना कारण विचारलेलं नाही, चालेल ना? नाही नाही, कारण विचारायची गरज नाही आहे. फॉर्मॅलिटीज त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत ना. हो ठीक आहे, असू दे माझ्याकडे. पण दिवाकर साहेबांनी विचारलं तर मी काय सांगू सर? त्यांना आमच्याकडे पाठवा. ठीक आहे सर. नमस्कार. नमस्कार साहेब. आम्ही ऑफिस मध्ये उशिरा आलो ना. हा सांगितलं ना, ते 2-3 फोन केले तुम्ही. हा काय काम काढलंय? अरे कांता, ते गव्हर्नमेंटचं टेंडर भरलंय, सोबत सगळी कागदपत्र जोडलेली आहेत. तू एकदा नजरेखालून घाल आणि सही कर, म्हणजे आपल्याला पाठवून देता येईल. काय विनायक साहेब, हा लाजवता काय आपल्याला? आता सगळे अधिकार आपण देऊन टाकले ना तुम्हाला. मग तुम्हाला वाटेल तिथे सही करायची आणि टेंडर पाठवून द्यायचा. आता सगळा कारभार तुमच्या हातानं तुमच्या पद्धतीने चालू. हा कांता, तू इतका विश्वास टाकतोस ना, त्याचं ओझं होतं मला. साहेब काय आहे, इतके उन्हाळे पावसाळे बघितले आपण. अरे एक नजर टाकली ना तर माणसाची नियत कळते आपल्याला. तुमच्यावर विश्वास टाकला ना, ते पण फुलटू तुमच्यावर नजर टाकूनच. तुझा अंदाज चुकू शकतो. हा ते बरोबर आहे. आपण तुमच्या बाबतीत नाही. नाही नाही नाही, तुमच्या बाबतीत नाही. 101% खात्री आहे ना मला. अरे आपल्याला कळतं बाय, देव माणूस कोण, चिल्लर कोण. मग आता एक काम करायचं, आजपासून बिनधास्त कुठेही सही करायची आणि टेंडर पाठवून द्यायचं. हा नाही, आता 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 मी जास्त थांबत नाही. आपले जुने फंटर लोक आलेत ना, पक्के आला, राहुल आला, रे जुने सगळे फंटर आलेत ना, त्यांना घेऊन आपण पिक्चरला जातोय. हा हे बघा, आता मी मोबाईल बंद ठेवणार ना, तकलीफ नाही द्यायची. हा ओके ओके ओके, बाय बाय. दादा ये. थँक्स दादा. दिवाकर, दिवाकर, तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी आम्हाला पैशांची गरज होती. ते पैसे आम्हाला मिळाले असते तर कदाचित वैजू आम्ही विनवण्या केल्या, सारखे तुला सांगत होतो की आम्हाला पैशाची गरज आहे. बट देन यू सॉ टू इट. तू आपल्या स्टाफला, अकाउंट्स डिपार्टमेंटला सगळ्यांना सांगितलं होतंस दादाला पैसे द्यायचे नाहीत. काय दिवाकर, हे बिझनेस, व्यवहार, हे सगळं एका बाजूला रे. आपलं नातं काय आहे? आमचा धाकटा भाऊ ना रे तू. आम्हाला वाटतं
आम्हाला वाटतं महत्वाचं फक्त नातं आहे, नातं. एनिवे, इट्स ओके. तुझं काम झालं ना? दादा, इट्स इट्स ओके. जातो जा. हॅलो हॅलो ताई आत्या. मुक्ते, काय कसं काय चाललंय हनीमून? मुक्ते, काय ग? आत्या, आम्ही परत येतोय. कदाचित आजच येऊ. काय? मुक्ते, अगं पटकन काय ते बोल की, मोकळेपणाने सांग ना. अगं सागर बरा आहे ना? तुमच्या दोघांच्या तब्येती कशा आहेत? सागर ठीक आहे आणि आमच्या तब्येती चांगल्या आहेत. अगं मग झालं काय? छान चांगलं फिरायला गेला होता इतक्या दिवसांनी. मुक्ते, अगं इतक्या लवकर यायची गडबड कशासाठी? उलट राहा की आणखी 4 दिवस. आत्या, मला कळत नाही मी तुला कसं सांगू, पण इथे ना काहीतरी काहीतरी काय? काहीतरी विचित्र गोष्टी घडतायत ग. म्हणजे तुमच्या दोघांचं अगं काय भांडला बिंडलात की काय दोघं? नाही का आत्या, सागर आणि माझ्यामध्ये तसा काही प्रॉब्लेम. हे बघ, मी आता नाही सगळं सांगू शकत तुला. मी परत आले ना सगळं सांगेन. मुक्ते, अगं काय नाही का पोरीचं आमच्या जीवाला मात्र घोर लावायचा. अरुण, आज गुरुजींना घरी बोलवलंय हं? कशाला? अरे कशाला काय, मुलींच्या लग्नाचे मुहूर्त काढायचे ना. अरे वा. आणि तू क्लब मध्ये काय बोललायस की नाही? कशाबद्दल? कशाबद्दल काय? अरे आत्तापासून क्लबचं टेरेस गार्डन बुक केलं तर मिळेल ना लग्नासाठी. ओ येस येस, सॉरी मी विसरलोच. कमाल आहे तुझी. म्हणजे स्वतःच आधी मुलींच्या लग्नाची घाई करायची आणि मी प्लॅनिंग करायला लागले, मी तयारी करायला लागले की अंग काढून घ्यायचं. अगं तसं नाहीये. या. हाय आंटी, हे खास तुमच्यासाठी. हे काय? तुमचं आवडीचं ब्लॅक करंट आईस्क्रीम. माय गॉड, तुला कसं माहिती? नाही काय ना की माझे डोळे आणि कान उघडे असतात ना. ते आलंय लक्षात माझ्या. मी आलेच. आशिष, बरं झालं आत्ताच तू आईस्क्रीम घेऊन आलास. का हो? काय झालं? अगं तुझी मम्मी चिडली आहे. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जरा थंड होईल ना. अजिबात नाही हा, मी अजूनही चिडलेलीच आहे. अरे बापरे. प्रीती, मला सांग, आत्तापासून जर का लग्नाची तयारी केली नाही तर काहीतरी हॉल वगैरे मिळणार आहे का? डॅडी, ऐकलत ना मम्मा काय म्हणाली? तेच ऐकतोय. आणि मम्मा, एक सांगू का, लग्नाची घाई नाही इतक्या लवकर. हो ना आशिष? हो ना. इनफॅक्ट मी तर कुठेतरी वाचलं होतं की लग्न ठरल्यापासून होण्यापर्यंतचा जो काळ असतो तो आयुष्यातला सगळ्यात जास्त रोमॅन्टिक पिरियड असतो. खरंच आहे. एकदा का लग्न झालं की रोमांस संपतोच सगळा.
सुरू होतो संसार, भाज्याच्या फोडण्या आणि मुलांच्या नॅपी बदलणं. हे बघा, हा तुम्ही किती विषय बदलायचा प्रयत्न केलात ना तरी मी अजिबात हा विषय सोडणार नाहीये. अरुण, तुला आज माझ्याबरोबर बसून लग्नाचं प्लॅनिंग सगळं करायलाच लागणार आहे. प्रीती आणि आशिष इथे आहेत ते बरं झालं. मी पॅड आणि पेन घेऊन येते. मम्मा, हा, आपण आईस्क्रीम खात डिस्कशन करायचं का? नाही म्हणजे वातावरण गरम नाही होणार. प्रीती, तू आज चल मला मदत करायला. आलेच. पप्पा, काय हे? कधीपासून वाट बघते मी तुमची. तासाभरापूर्वी तुम्ही सांगितलं की मी येतोय म्हणून. एवढा वेळ चाल. माझे पैसे कुठे आहे? सॉरी बेटा, थोडा लेट झाला. काय रविनी की गेल्या काही दिवसांमध्ये मी आणि तुझ्या मामाने आपल्या पर्सनल अकाउंटमधनं 50 लाख रुपये काढले होते एका बिझनेसमध्ये पप्पा, गुंतवण्यासाठी. मला हे सगळं नाही ऐकायचंय. तुम्ही मला सांगा माझे पैसे आणलेत की नाही तुम्ही. नाही तर मी तर सुप्रिया परमाला काय सांगू. काय नको सांगू तिला. हा घे तुझा चेक. थँक्यू सो मच बाबा. थँक्स अ लॉट. यू आर सो स्वीट. थँक्यू. काय दिवाकर, हे बिझनेस, व्यवहार हे सगळं एका बाजूला रे. आपलं नातं काय आहे? आमचा धाकटा भाऊ न रे तू. आम्हाला वाटतं महत्वाचं फक्त नातं आहे, नातं. गोवर्धन, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. एक काम कर, 15-20 मिनिटात ते काम संपवतो, आपण बोलूया. अरे पण काय प्रॉब्लेम काय आहे? मुक्ता परत येते. म्हणजे? अरे म्हणजे सागर आणि मुक्ता 4 दिवस अगोदरच परत येत आहेत. आताच तिचा फोन आला होता. आल्याला तुला खरं तर सांगणार होते, पण तू हे सगळं दुकान उघडून बसला होतास. ती परत येते, प्रॉब्लेम काय? 8 दिवसांसाठी हनीमूनला गेलेलं जोडपं 4 दिवसातच परततं. काय अर्थ रे याचा? तू म्हणतेस तसा प्रॉब्लेम असू शकेल, पण तुझा अंदाज चुकला तर मला फार बरं वाटेल. मलाही खूप बरं वाटेल. माझी चूक अगदी मोकळ्या मनाने मी कबूल करीन. पण का कुणास ठाऊक, मला वाटतंय माझी भीती खरी ठरणार आहे. मुक्ता म्हणाली इथे काहीतरी विचित्र घडतंय. नेमकं काय म्हणायचं असेल तिला? इतकं स्पष्ट बोलली ती? गोवर्धन, मला नेमके शब्द आठवत नाहीत, पण काहीतरी विचित्र घडतंय असं म्हणाली हे नक्की. परत काय, इतके 4च दिवस झालेत लग्न होऊन, या पोरीच्या बोलण्यात आनंद नाही, उत्साह नाही. हे काय नवीन लग्न झालेल्या मुलीची लक्षणं आहेत का? मला तर वेगळीच भीती वाटते. सागरला मुक्ताबद्दल काही कळलं तर नसेल? काय नशिबात आहे या पोरीच्या खुणाच ठाऊक. काय ताई, तू म्हणतेस तसा प्रॉब्लेम असूही शकेल, पण नुसते तर्कविस्तार करण्यात काय अर्थ आहे? या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार आहे. पण आपण करायचं काय? काय नाही, वाट बघायची. पण त्यातल्या एक चांगली गोष्ट अशी की हा सागर तिच्या बरोबर आहे ना. तो त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही. बघू, लेट्स वेट अँड सी.
आल्यावर बोले तिच्याशी. काय हे काय काय झालं? तुम्ही झोप येत नाहीये का? नाही नाही अस्वस्थ वाटते का? मी कॉफी आणू करू? नाही नको. हे सागर आणि मुक्ता परत येत आहेत. का? काहीच कळायला मार्ग नाहीये. अहो पण किती आनंदात ते गोव्याला गेले. चांगलं आठवडाभराचं बुकिंग केलं होतं आणि आता काय मध्येच? हो ना, काय झालंय खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आम्ही फोन केला होता त्याला. तुम्ही सागरला गोव्याला फोन केला होता? हो, म्हणजे ऑफिसमध्ये काही डेव्हलपमेंट झाली तर आम्हाला कळवा असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून धन्य आहे तुमची. हनीमूनला गेलेल्या लेखाला तुम्ही या बिझनेस मधल्या गोष्टी सांगण्यासाठी फोन केलात. मग तो परत येणार नाही तर काय? शालिनी, आम्ही त्याला बातमी द्यायला फोन केला. तू परत यायचं नाही सांगितलं. शिवाय खूप खुश होता, दोघेही आनंदात होते. हे असं अचानक काय घडलं, काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. अचानक नाही, ती तुमची मुलगी इथे राहायला आल्यापासून सगळं बिनसतच गेले. शालिनी, सागर बाबा आणि मुक्ता ते हनीमूनहून परत येतात. शालिनी वहिनी म्हणतात सगळ्या गोष्टी बिनसल्या. काहीतरी सॉलिड प्रॉब्लेम आहे. राकेश बाबा, काय रे? खाली सॉलिड टेन्शन आहे. म्हणजे शालिनी ताई पद्माकर दादांना सांगत होत्या हे सगळे प्रॉब्लेम बिकॉज ऑफ दॅट स्मॉल लेडी, तिच्यामुळे. कशाबद्दल बोलतोस तू? ते सांगायचं राहिलंच. सागर बाबा आणि मुक्ता ताई येत आहेत परत. माहितीये मला. ते काय तिकडे सेटल व्हायला गेलेले नाहीत. आजच इमिजिएटली परत येत आहेत. अच्छा, गुड. जा तू. हे प्रकरण अंगाशी नाही ना येणार. तू मला जे प्रॉमिस दिलेस तेवढं फक्त लक्षात ठेव. या जाधव सर, प्लीज हॅव अ सीट. बऱ्याच दिवसाने आठवण काढलीत. हो, आठवण असतेच. तर रोज फोन केला जात नाही इतकंच. काय काम होतं? काम थोडंसं नाजूक आहे जाधव सर. बाईबीचं लफडं नाही ना? नाही नाही, बाई वगैरेची काही भानगड नाहीये. कामाचं स्वरूप जरा नाजूक आहे. एका युनियन लीडरला जरा सरळ करायचं. मग प्रॉब्लेम काय?
आमच्या कंपनीमध्ये इंटरनल युनियन होती. त्याचा तसा काही त्रास नव्हता. अच्छा अच्छा, म्हणजे युनियन लीडर तुमच्या मुठीतला होता आधी. पण आता त्याची भाषा जरा बदलली. कामगारांचं हित वगैरे असे शब्द बोलायला शिकलाय तो. अरे बापरे, म्हणजे प्रॉब्लेम फारच सिरियस आहे. म्हणून तर तुम्हाला बोलावलं. मालकाचं म्हणजे माझंही हित कोणीतरी बघायला हवंच ना. हो, ती जबाबदारी तुमची. ठीक आहे. तुम्ही एकदा त्या लीडरशी बोलून बघा सामोपचाराने. नाही ऐकलं तर मग बघू काय करायचं ते. एक दणका मिळाला की सुतासारखा सरळ होईल. त्याची खात्री आहेच मला.